शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय विस्तार भवन मुंबई राजपत्र 23 मार्च 2007 व मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर याचिका क्रमांक 4640/2008 निर्णय 23 जुलै 2009 नुसार अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील जिल्हा परिषद अमरावतीच्या 16 शाळा व त्यावर कार्यरत 104 शिक्षक, वर्गखोल्या, इमारती, फर्निचर इत्यादींसह महानगरपालिकेला 1 जानेवारी 2010 रोजी आहे त्या स्थितीत हस्तांतरित करण्यात आल्या। 1 जानेवारी 2010 पासून मनपा अमरावतीकडे हस्तांतरित झालेल्या शिक्षकांना 11 महिने वेतनापासून वंचित ठेवण्यात आले। त्यावेळी हस्तांतरित शिक्षक प्रशांत नालसे व इतर 83 शिक्षकांनी वेतनासाठी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे धाव घेतली। त्यावर व मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षकांचे वेतन देण्यासंदर्भात मनपाला आदेशित केले। तसेच दरमहा 5 तारखेला वेतन देण्यासंदर्भात निर्देश दिले। यानंतर शिक्षकांचे वेतन अदा करण्यात आले। हस्तांतरित शिक्षकांचे सेवाविषयक लाभ व इतर प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी व मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा परिषद अमरावती व मनपा अमरावती यांना वेळोवेळी आदेशित केले आहेत। मी प्रशांत अण्णासाहेब नालसे, अमरावती महानगरपालिका हस्तांतरित शिक्षक कृती समितीचा सचिव। आम्ही 1 जानेवारी 2010 पासून अमरावती महानगरपालिकेमध्ये हस्तांतरित झालो होतो। जिल्हा परिषदच्या एकूण 16 शाळा व 104 शिक्षक मनपाला हस्तांतरित झाले। सेवा ज्येष्ठतेचा आणि या शिक्षकांच्या सेवेचा लाभ मिळण्यासाठी आम्ही सर्व हायकोर्टात याचिका दाखल केली होती। ह्या याचिकेवर तब्बल 15 वर्षांनी निकाल लागला आणि ह्या निकालामध्ये शासनाचा 13/8/90चा शासन निर्णय व सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा संदर्भ घेत न्यायालयाने हस्तांतरित शिक्षकांची सेवा ज्येष्ठता ही सर्व लाभ देण्यासाठी ग्राह्य धरली आहे। अशा पद्धतीने आमचा विजय झाला आहे। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।